नमस्कार, मी असिस्टंट प्रोफेसर जया कावळे, जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचे स्वागत करते। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपले लेक्चर फायनान्शियल अकाउंटिंग बीकॉम 6 सेमिस्टर ए सेक्शन साठी आणि आपण आज बघत आहोत इन्व्हेस्टमेंट अकाउंटचा प्रॉब्लेम नंबर 3। तर इन्व्हेस्टमेंट अकाउंट मध्ये आपण कम इंटरेस्ट परचेस सेलचे दोन प्रॉब्लेम बघितले। त्यामध्ये फर्स्ट प्रॉब्लेम मध्ये आपण जर्नल एंट्रीज आणि दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट अकाउंट म्हणजे डिबेंचर्स अकाउंट तयार केलेलं होतं। आणि आज आपण जो थर्ड प्रॉब्लेम बघत आहोत तो थर्ड प्रॉब्लेम आहे एक्स इंटरेस्टशी रिलेटेड, एक्स इंटरेस्ट परचेस अँड सेल। यामध्ये आपण फक्त जर्नल एंट्रीज करणार आहोत। लेजर मी तुम्हाला यासोबत सांगेल, तुम्ही त्या आधारावरून लेजर पोस्टिंग करू शकता। जसं आपण मागील प्रॉब्लेम नंबर 2 मध्ये ज्या पद्धतीने आपण इन्व्हेस्टमेंट अकाउंट तयार केलेलं आहे त्या पद्धतीचे इन्व्हेस्टमेंट अकाउंट तयार करून या जर्नल एंट्रीजच्या बेसवर तुम्ही ते डिबेंचर्स अकाउंट त्या ठिकाणी तयार करू शकता। तर चला आपण बघूया प्रॉब्लेम काय आहे। प्रॉब्लेमची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली असेल। डिस्क्रिप्शन बॉक्स मधनं लिंक ओपन करून प्रॉब्लेम कॉपी मध्ये नोट डाऊन करायचा आहे आणि सोल्युशन साठी व्हिडिओ कंटिन्यू बघायचा आहे। तर क्वेश्चन आधी थोडं 2 मिनिटांमध्ये समजून घेऊया। क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे ऑन 1 एप्रिल 2013 सेन इन्व्हेस्टमेंट लिमिटेड हेल्ड ₹1,06% डिबेंचर्स ऑफ एक्स लिमिटेड। ओके, हे जे सेन इन्व्हेस्टमेंट लिमिटेड जे आहे यांनी 1 लाख रुपीजचे ₹1,00,000 दिलेले आहे। 1 लाख रुपीजचे 6% डिबेंचर्स हेल्ड केलेले आहे म्हणजे परचेस केलेले आहे। त्यानंतर सांगितलेलं आहे इन दी बुक्स अपेअरिंग ॲट ₹95,600। ओके, इन दी बुक्स ऑफ अपेअरिंग म्हणजे त्याची जी कॉस्ट आहे ती कॉस्ट किती आहे ₹95,600। Then interest is payable on 30th April and 31st October. तर इन दी बुक्स ऑफ अपीयरिंग ॲट ₹95,600। ओके, तर हे ऑन 1 एप्रिल 2013 सेन इन्व्हेस्टमेंट लिमिटेड हेल्ड ₹1,06% डिबेंचर्स ऑफ एक्स लिमिटेड। एक्स लिमिटेडचे त्यांनी 6% डिबेंचर्स हेल्ड केलेले आहे इन दी बुक्स ऑफ अपीयरिंग ॲट ₹95,600। ओके, त्याची जी कॉस्ट आहे ती कॉस्ट किती होती ₹95,600। इट मीन्स हे जे दिलेलं आहे इथे परचेस किंवा कोणाकडून परचेस केलेलं आहे वगैरे आपल्याला सांगितलेलं नाही आहे, बॉट केलेला आहे किंवा परचेस केलेला आहे असं इथे क्लिअर गिवन नाही आहे। आर्थिक वर्ष त्यांचं 1 एप्रिलला सुरू होत आहे म्हणजे याचा अर्थ हे जे 1 एप्रिलचं आहे हे आहे ओपनिंग बॅलन्स। ओके, ओपनिंग बॅलन्स। तर ओपनिंग बॅलन्सचं आपल्याला डिबेंचर्स दिलेले आहेत। तर जे डिबेंचर्स आहे त्याची फेस व्हॅल्यू दिलेली आहे। डिबेंचर्सची फेस व्हॅल्यू किती आहे ₹1,00,000। ओके, आणि याची जी परचेस व्हॅल्यू दिलेली आहे किंवा कॉस्ट दिलेली आहे त्याला कॉस्ट आपण म्हणूया। कॉस्ट किती दिलेली आहे ₹95,600। ओके, आणि यावरचं जे इंटरेस्ट आहे इंटरेस्ट ॲक्रूड। ओके, इंटरेस्ट किती येईल यावरचं आता बघा। जे इंटरेस्टचा जो इंटरेस्ट पेएबल आहे ते इंटरेस्ट इज पेएबल ऑन 30th एप्रिल अँड 31st ऑक्टोबर। ओके, तर आता लास्ट इयरला बघा 30th एप्रिलला मिळालेलं असेल। ओके, त्यानंतर 31st ऑक्टोबरला मिळालेलं असेल। तर 31st ऑक्टोबर पासून तर 1 एप्रिल पर्यंतचं जे इंटरेस्ट आहे ते इंटरेस्ट ॲक्रूड आहे त्यावर। तर बघा 31st ऑक्टोबर पासून घ्या। ऑक्टोबर सोडा, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फरवरी आणि मार्च आणि 1 एप्रिल आहे म्हणजे एप्रिल येणार नाही तर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फरवरी आणि मार्च असं 5 महिन्याचं जे इंटरेस्ट आहे ते इंटरेस्ट ॲक्रूडचं सुद्धा बॅलन्स यावर असेल। तर या ठिकाणी जे इंटरेस्ट ॲक्रूड आहे किंवा ॲक्रूड इंटरेस्ट आहे ते किती महिन्याचं 5 महिन्याचं आपल्याला घ्यायचं आहे। कशावर घेऊ आपण फेस व्हॅल्यूवर। तर ₹1,00,000। इंटरेस्ट रेट किती आहे इंटरेस्ट रेट 6% डिबेंचर्स आहे म्हणजे याचा इंटरेस्ट रेट किती आहे 6%। किती महिन्याचं घ्यायचं आहे 5 महिन्याचं। तर भागीला 12 गुणिले 5 करायचं। ओके, तर या ठिकाणी इंटरेस्ट ॲक्रूड येत आहे। इंटरेस्ट ॲक्रूडचं कॅल्क्युलेशन करतो म्हटलं तर या ठिकाणी इंटरेस्ट येतं आपलं 2,500। ओके, तर हे जे ॲक्रूड इंटरेस्ट आहे जेव्हा आपण आर्थिक वर्षाची आपली सुरुवात होईल आणि जर्नल एंट्रीज करू त्यामुळे त्या वर्षाचं ते ॲक्रूड इंटरेस्ट जे आहे ते आपल्याला हाफ इयरली इंटरेस्ट रिसीव्ह होईल। मात्र ओपनिंग बॅलन्स जे आहे ते 1,00,000
फेस व्हॅल्यू आहे, कॉस्ट आहे 95,600 आणि अक्रूड इंटरेस्ट आहे 2,500. आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट अकाउंट तयार करू तर फेस व्हॅल्यूच्या कॉलम मध्ये ओपनिंग बॅलन्स येईल 1 लाख, कॉस्ट व्हॅल्यू मध्ये येईल 95,600 आणि इंटरेस्ट मध्ये येईल अक्रूड इंटरेस्टचं ओपनिंग बॅलन्स येईल 2,500. क्लिअर. त्यानंतर सांगितलेलं आहे पॅरेग्राफ मध्ये, ऑन 1 जून 2013 फर्दर डिबेंचर्स ऑफ ₹50,000 इन एक्स लिमिटेड वेअर बॉट ऑन ₹98 कम इंटरेस्ट. ओके. आता हे सुद्धा कम इंटरेस्टचा प्रॉब्लेम आहे, बट या कम इंटरेस्टच्या प्रॉब्लेम मध्ये कम इंटरेस्टचा प्रॉब्लेम आहे. ऍक्च्युली मी इथे एक्स इंटरेस्ट लिहिलं तर कम इंटरेस्टचा प्रॉब्लेम आहे. तर या ठिकाणी बघा जे इन्फॉर्मेशन आहे, फर्दर डिबेंचर्स 50,000. ओके. 50,000 रुपीजचे फर्दर आणखी डिबेंचर्स त्यांनी बॉट केलेले आहे ₹98 ला. ओके. तर या ठिकाणी जे डिबेंचर्स आहे किती, 1 जूनला फेस व्हॅल्यू किती आहे त्याची डिबेंचर्सची, 1 जूनला 50,000 रुपीजचे डिबेंचर्स परचेस केलेले आहे तर त्याची फेस व्हॅल्यू आहे ₹50,000. त्यानंतर याची जर परचेस प्राइस काढायची झाली तर परचेस प्राइस किती येईल, परचेस प्राइस याची 50,000 चे डिबेंचर्स आहे म्हणजे 500 रुपीजचा एक, कारण ₹100चा एक आहे. तर 500 रुपीजचे 500 डिबेंचर्स आपण परचेस केलेले आहे ₹98 पर डिबेंचर. ओके. तर 500 मल्टिप्लाय बाय 98, तर या ठिकाणी आपल्याला त्याची प्राइस मिळेल 49,000. ओके. 49,000 मध्ये आपण जे परचेस एक्सपेन्सेस असेल ते परचेसचे एक्सपेन्सेस ऍड करत असतो. तर यामध्ये परचेस एक्सपेन्सेस वगैरे दिलेले आहे का, परचेस एक्सपेन्सेस गिवन नाही आहे तर इथे डॅश देऊन देऊ. टोटल इथे 49,000 होईल. त्यानंतर यामधून आपल्याला लेस करायचे असते इंटरेस्ट इन्क्लूड. ओके. आता इंटरेस्ट इन्क्लूड किती आहे, तर आपल्याला इंटरेस्ट इन्क्लूड साठी शेवटची ड्यू डेट पाहायची आहे. शेवटची ड्यू डेट आहे 30th एप्रिल. ओके. एप्रिल नंतर एप्रिल झालं, एप्रिल नंतर मे आणि जून. ओके. जून तर 1 जूनला परचेस केलेला आहे त्यामुळे जून येणार नाही. तर एप्रिल नंतर मे महिन्याचं म्हणजे फक्त एका महिन्याचं जे इंटरेस्ट आहे ते यामध्ये इन्क्लूड आहे. तर एक महिन्याचं इंटरेस्ट यामध्ये इंटरेस्ट इन्क्लूड आपल्याला काढायचं आहे 6,000 चे 6% आणि 1 मंथचं काढायचं आहे. तर मल्टिप्लाय म्हणजे डिवायडेड बाय 12 मल्टिप्लाय बाय 1 जर आपण केलं तर आपल्याला या ठिकाणी 1 मंथचं इंटरेस्ट मिळेल 250. ओके. तर 49,000 मधनं 150 जर इंटरेस्ट लेस केलं तर 48,750 हे मिळेल आपल्याला कॅपिटल कॉस्ट. ओके. कॅपिटल कॉस्ट 48,750. ओके. त्यानंतर दिलेलं आहे 31 डिसेंबर 2030 80,000 डिबेंचर्स वेअर सोल्ड ऍट द रेट ₹101 कम इंटरेस्ट. ओके. हे सुद्धा कम इंटरेस्ट वर आहे. तर या ठिकाणी आपण काय करू की 31 डिसेंबरला सोल्ड केलेले आहे. तर सेल्सची फेस व्हॅल्यू बघा किती डिबेंचर्स ₹80,000 चे डिबेंचर्स सोल्ड केलेले आहे. ओके. आता आपल्याला ऍक्च्युअल सेलिंग प्राइस. ओके. तर ऍक्च्युअल सेलिंग प्राइस आपण कशी काढू, टोटल डिबेंचर्स किती असेल इथे 800. ओके. 100 रुपीजचा 80,000 चे मीन्स 800 डिबेंचर्स कितीला सोल्ड केलेले आहे ऍट द रेट ₹101. ओके. तर 800 मल्टिप्लाय बाय 101 80,800. ओके. एक्सपेन्सेस गिवन नाही आहे, नाहीतर एक्सपेन्सेस असते तर सेलिंग एक्सपेन्सेस यामधनं लेस केलं असतं. सेलिंग एक्सपेन्सेस गिवन नाही आहे म्हणजे 80,800 जसं असतं तसं. त्यानंतर यामधनं आपण लेस करत असतो इंटरेस्ट देअरिंग इंटरेस्ट इन्क्लुडेड. ओके. आता इंटरेस्ट यावर किती इन्क्लूड आहे, 31 डिसेंबरला आपण सोल्ड करत आहोत. ओके. लास्ट ड्यू डेट किती होती इंटरेस्टची, 31 ऑक्टोबर. ओके. ऑक्टोबर गेला, त्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर. ओके. नोव्हेंबर आणि डिसेंबर 2 महिन्याचं जे इंटरेस्ट आहे ते यामध्ये इन्क्लूड आहे. तर यामध्ये आपण 80,000 चे 6% आणि किती महिन्याचं 2 महिन्याचं भागीला 12 गुणिला 2. तर या ठिकाणी 2 महिन्याचं इंटरेस्ट इन्क्लूड येते ₹800 आणि आपल्याला ऍक्च्युअल सेलिंग प्राइस मिळते ₹80,000.
ओके, ऍक्च्युअल सेलिंग प्राइस किती आहे ₹80,000. क्लिअर. त्यानंतर जे आपले बुक्स ऑफ अकाउंट आहे ते बुक्स ऑफ अकाउंट कधी क्लोज होत आहे 31 मार्चच्या एव्हरी इयरला. तर या ठिकाणी 31 मार्चला अक्रूड इंटरेस्ट असेल 31 मार्च. ओके, आता 31 मार्चला बघा अक्रूड इंटरेस्ट लास्ट कधी मिळालेला आहे ऑक्टोबर मध्ये. ओके, ऑक्टोबर मध्ये. ठीक आहे, 31 ऑक्टोबरला. ओके, त्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फरवरी आणि मार्च. ओके, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फरवरी आणि मार्च मध्ये म्हणजे किती महिन्याचं इंटरेस्ट अक्रूड आहे 5 महिन्याचा. ओके, आता 5 महिन्याचं जे इंटरेस्ट अक्रूड आहे ते कशावर आहे 80,000 आहे की 1 लाख वर आहे. तर 1 लाख वर पण नाही आहे, 80,000 वर पण नाही आहे. 1 लाख रुपीजचे डिबेंचर्स ओपनिंगला होते. ओके, त्यानंतर 50,000 रुपीजचे डिबेंचर्स आपण परत परचेस केले. किती झाले आपल्याकडे 1,50,000. ओके, 1,50,000 मधनं 80,000 रुपीजचे जे डिबेंचर्स आहे ते 80,000 रुपीजचे डिबेंचर्स आपण सोल्ड केले. तर आपल्याकडे जे बॅलन्स जे डिबेंचर्स अवेलेबल आहे ते किती राहील 70,000 चे. ओके, तर या ठिकाणी डिबेंचर्स तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. 1 लाख रुपीजचे डिबेंचर्स आधी होते, मग 50,000 चे परचेस केले, मग त्यामधनं 80,000 चे सोल्ड केले. राहिले किती 70,000 चे. आता अक्रूड इंटरेस्ट किती रुपयाच्या डिबेंचर्सवर राहिलाय 70,000 च्या. ओके, तर 70,000 इंटरेस्ट रेट आहे 6%. ओके, किती मंथचं काढायचं आहे तर 31 ऑक्टोबर लास्ट ड्यू डेट होती. ऑक्टोबर नंतर बघा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फरवरी आणि मार्च. तर नोव्हेंबर टू मार्च किती महिने झाले 5 मंथ. तर इथे डिवायडेड बाय 12 मल्टिप्लाय बाय 5. तर 70,000 मल्टिप्लाय बाय 6% जे आन्सर येईल त्याला डिवायडेड बाय 5 डिवायडेड बाय 12 मल्टिप्लाय बाय 5 करा. तर आपल्याला या ठिकाणी अक्रूड इंटरेस्ट मिळेल 1,750. ओके, अक्रूड इंटरेस्टची एंट्री होईल 1,750. ओके, आता जसं या ठिकाणी ओपनिंग बॅलन्स होतं त्यानंतर जे बॅलन्स होतं त्यानंतर फेस व्हॅल्यू सुद्धा होती आणि त्याच सोबतच 31 मार्चला या ठिकाणी 31 मार्चला क्लोजिंग बॅलन्स सुद्धा राहील आहे. तर आपल्याला शेवटी क्लोजिंग बॅलन्सची सुद्धा एंट्री या ठिकाणी करावी लागेल. तर क्लोजिंग बॅलन्स नंतर बघूया. आता जेवढे आपले ट्रान्झॅक्शन झालेले आहे त्या सर्व ट्रान्झॅक्शनची एंट्रीज आपण करतो आहे. आता बघा फर्स्ट ट्रान्झॅक्शन या ठिकाणी ओपनिंग बॅलन्स होतं. तर ओपनिंग बॅलन्सची कधी आपण एंट्री करतो का नाही. मागच्या वर्षीचं जे बॅलन्स आहे ते कॅरी डाऊन झालं, या वर्षी ते अकाउंटमध्ये ब्रॉट डाऊन होईल, त्याची एंट्री होणार आहे का नाही. ओके, मग त्यानंतर किती जे ओपनिंग बॅलन्स आहे ते 1 एप्रिलला आलेलं आहे. ओके, आता 1 एप्रिल नंतर डेट कोणती येईल 30 एप्रिल. ओके, तर 30 एप्रिलला आपल्याला हाफ इयरलीचं जे इंटरेस्ट आहे ते हाफ इयरली इंटरेस्ट रिसिव्ड होईल. तर या ठिकाणी आपली जी फर्स्ट एंट्री होईल ते होईल 30 एप्रिलची. काय एंट्री होईल जे हाफ इयरली इंटरेस्ट रिसिव्ड आहे ₹1 लाखच्या डिबेंचर्सवर ते इंटरेस्ट रिसिव्ड होईल. तर इंटरेस्ट रिसिव्डची एंट्री आपण काय करतो बँक अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. तर या ठिकाणी एंट्री होईल बँक अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. ओके, तर हे जे 1 लाख डिबेंचर्स 1 लाख रुपीजचे डिबेंचर्स आहे त्यावर 6% जर आपण काढायचं म्हटलं तर या ठिकाणी 6% येईल आपले 6,000. ओके, 6,000 चे जर 6,000 हे 12 मंथ झालं. हाफ इयरली जर करायचं झालं तर किती येईल 3,000. तर या ठिकाणी हाफ इयरली इंटरेस्ट किती रिसिव्ह होणार आहे ₹3,000. तर या ठिकाणी आपण नरेशन लिहू शकतो बीइंग हाफ इयरली इंटरेस्ट रिसिव्ड. ओके, बीइंग हाफ इयरली इंटरेस्ट रिसिव्ड. ओके, हा झाला 30 एप्रिलचा ट्रान्झॅक्शन. ओके, त्यानंतर 30 एप्रिल नंतर एप्रिल झालं, मग मई येईल, मग जून येईल. ओके, तर जूनच्या 1 जूनला आपण फर्दर 50,000चे डिबेंचर्स परचेस केलेले आहे. तर याची सुद्धा डिबेंचर्स परचेसची एंट्री होईल. काय एंट्री होईल डिबेंचर्स अकाउंट डेबिट 48,750. ओके,
त्यानंतर इंटरेस्ट अकाउंट डेबिट 250 टू बँक अकाउंट 49,000. ओके, तर यामध्ये नवीन काही नाहीये, याच पद्धतीचे प्रॉब्लेम आपले याआधी सुद्धा झालेले आहे. तर या ठिकाणी 1 जूनची एंट्री. ओके, काय आहे, डिबेंचर्स आपल्याकडे येईल 6% डिबेंचर्स अकाउंट डेबिट, 6% डिबेंचर्स अकाउंट डेबिट किती 48,750. त्यानंतर बाय, ओके बाय, ओके, त्यानंतर बाय इंटरेस्ट अकाउंट डेबिट, इंटरेस्ट किती मिळेल यावर 250. ओके, टू बँक अकाउंट, टू बँक अकाउंट किती येईल 49,000. तर यामध्ये आपण नरेशन लिहू शकतो, बिंग 6% डिबेंचर्स परचेस कम इंटरेस्ट. ओके, कम इंटरेस्ट सोबत हे 6% डिबेंचर्स परचेस केलेले आहेत. ओके, तर हे झालं 1 जूनची एंट्री. ओके, आता 1 जून नंतर जुलै येईल आहे, ऑगस्ट, मग सप्टेंबर आणि ऑक्टोबर. ओके, तर 1 ऑक्टोबरला काय झालेलं आहे की आपण जे डिबेंचर्स आहे ते 31 डिसेंबरला सोल्ड केले होते. 1 ऑक्टोबरला यावरचं हाफ इयरली इंटरेस्ट रिसिव्ह होईल. ओके, तर 1 ऑक्टोबरला आपली एंट्री होईल इंटरेस्ट रिसिव्हची. 1 ऑक्टोबर इंटरेस्ट रिसिव्हची एंट्री. काय होईल इंटरेस्ट रिसिव्हची एंट्री, बँक अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. बट इंटरेस्ट किती डिबेंचर्सवर, किती अमाऊंटवर आपल्याला घ्यायचं आहे, इथे बघा आहे 1 लाख आणि आपण परचेस केलेले आहे 50,000. ओके, तर 1,50,000 झाले. 1,50,000 चे आपल्याला किती पर्सेंट घ्यायचे आहे 6%. ओके, तर 1,50,000 चे 6% काढा. 6% जे काढू आपण ते येईल आपलं 12 मंथचं. हाफ इयरली करायचं आहे तर त्याला डिवायडेड बाय 2 करा, म्हणजे हाफ इयरली इंटरेस्ट आपल्याला मिळेल 4,500. ओके, 4,500. तर एंट्री काय होईल त्याची, बँक अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट, 4,500. इंटरेस्ट अकाउंटच्या क्रेडिट साइडला 1 ऑक्टोबर डेट राहील, बँक अकाउंटच्या नावाने 4,500. तर आपण या ठिकाणी लिहू शकतो, बिंग इन हाफ इयरली इंटरेस्ट रिसिव्ड, हाफ इयरली इंटरेस्ट रिसिव्ड ऑन ₹1,50,000. ओके, ही झाली थर्ड एंट्री आपली. त्यानंतर 1 ऑक्टोबर गेला, त्यानंतर मग नोव्हेंबर आला, डिसेंबर आला, त्यानंतर त्यामध्ये 31 डिसेंबरला आपण जे इन्व्हेस्टमेंट आहे डिबेंचर्स आहे ते सोल्ड केलेले आहे. तर 31 डिसेंबरला किती सोल्ड केलेले आहे आपण, तर बघा त्याची फेस व्हॅल्यू इथे बघा, सोल्ड केलेले आहे ₹80,000 चे डिबेंचर्स. ओके, इंटरेस्ट आहे त्यावर 800 आणि आपल्याला अमाऊंट मिळेल 80,800. ओके, तर एंट्री काय होईल, बँक अकाउंट डेबिट. ओके, बँक अकाउंट डेबिट किती 80,800 टू 6% डिबेंचर्स अकाउंट, 6% डिबेंचर्स अकाउंट किती येईल 80,000 आणि इथे त्यानंतर टू इंटरेस्ट अकाउंट, किती आहे 800. तर आपण या ठिकाणी नरेशन लिहू शकतो, बिंग डिबेंचर सोल्ड. ओके, बिंग डिबेंचर सोल्ड विथ कम इंटरेस्ट. ओके, तर या ठिकाणी 31 डिसेंबरला आपण डिबेंचर सोल्ड केलेले आहे. त्यानंतर डिसेंबर नंतर डिरेक्टली आपली 31 मार्चची एंट्री येईल. तर 31 मार्चला बघा काय काय होऊ शकते, तर 31 मार्चला सर्वात आधी हे अक्रूड इंटरेस्ट आहे. ओके, तर अक्रूड इंटरेस्ट किती आहे 1,750. तर अक्रूड इंटरेस्टची एंट्री आपण करत असतो बाय अक्रूड इंटरेस्ट अकाउंट डेबिट, किती आहे 1,750 टू इंटरेस्ट अकाउंट.
तर इंटरेस्ट अकाउंटच्या क्रेडिट साईडला 31 मार्च या डेटला अक्रूड इंटरेस्ट येईल 1750. तर यामध्ये आपण नरेशन लिहू शकतो, बीइंग अक्रूड इंटरेस्ट फॉर 5 months, बीइंग accrued interest for 5 months on किती रुपीज वर, ₹70,000 ऑन ₹70,000. ओके, हे झालं अक्रूड इंटरेस्ट. त्यानंतर आपण शेवटी बुक्स ऑफ अकाउंट जे आहे ते अकाउंट क्लोज करत असतो. अकाउंट क्लोज करत असताना सर्वात आधी फेस व्हॅल्यूचा जो कॉलम आहे त्याला आपण त्याचं बॅलन्सिंग करत असतो, ते जे बॅलन्स आहे ते कॅरी डाऊन करत असतो. ओके, त्यानंतर सेकंड असते जे इंटरेस्ट अकाउंट आहे, त्या इंटरेस्ट अकाउंटचं बॅलन्सिंग आपण करत असतो आणि इंटरेस्ट अकाउंटचं जे बॅलन्सिंग केल्यानंतर जे काही त्यावर बॅलन्स येईल, जे क्रेडिट बॅलन्स येईल ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करत असतो. तर यामध्ये बघा आता इंटरेस्ट अकाउंट जे आहे ते इंटरेस्ट अकाउंटवर किती बॅलन्स राहील, तर इंटरेस्ट अकाउंट कुठे कुठे क्रेडिट झालेलं आहे, क्रेडिट झालेलं आहे इथे 3000, इथे डेबिट झालेलं आहे 250. ओके, त्यानंतर या ठिकाणी इंटरेस्ट अकाउंट क्रेडिट झालेलं आहे 4500. अक्रूड इंटरेस्टचं बॅलन्स होतं 2500, हे सुद्धा डेबिटला येईल ना. ओके, त्यानंतर इथे क्रेडिट झालेलं आहे 4500, इथे परत क्रेडिट झालेलं आहे 800. ओके, आणि इथे परत इंटरेस्ट अकाउंट क्रेडिट झालेलं आहे 1750. या पद्धतीने जर आपण या इंटरेस्ट अकाउंटचं बॅलन्सिंग केलं तर या इंटरेस्ट अकाउंटचं जे बॅलन्सिंग आहे, बॅलन्सिंग म्हणजे जे अमाऊंट आहे ती येईल 9800. ओके, तर या ठिकाणी 50. ओके, तर या ठिकाणी 50. ओके, तर याचं जे बॅलन्सिंग करूया, तर बॅलन्सिंग केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी याचं जे बॅलन्स मिळेल ते येईल 9800. ओके, तर 9800. तर बॅलन्सिंग केल्यानंतर या ठिकाणी 9800 बॅलन्स जे आहे ते 31 मार्चला ट्रान्सफर होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जेव्हा बॅलन्स ट्रान्सफर होतं तेव्हा आपल्याला इथे एंट्री करायची आहे, बाय इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि ब्रॅकेटमध्ये इथे लिहायचं आहे बीइंग प्रॉफिट ट्रान्सफर, बीइंग प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट येत आहे 9800. ओके, आणि त्यानंतर लास्टला जे आपण कॅपिटल व्हॅल्यू आहे त्या कॅपिटल व्हॅल्यूचं जे बॅलन्सिंग आहे ते कॅपिटल व्हॅल्यूचं बॅलन्सिंग करतो. आणि कॅपिटल व्हॅल्यूचं जेव्हा बॅलन्सिंग करतो आपण तेव्हा आपल्याला एक जे कॅपिटल व्हॅल्यू अकाउंट आहे ते कॅपिटल व्हॅल्यू अकाउंट या ठिकाणी मेन्शन करायचं असते आणि त्याचं जे बॅलन्स आहे ते बॅलन्स किती ट्रान्सफर होईल तर ते होत आहे 3520. तर आता हे जे 3520 कसं काढायचं तर आपल्याला या ठिकाणी 31 मार्चचं क्लोजिंग बॅलन्स काढायचं आहे. ओके, आता 31 मार्चचं जे क्लोजिंग बॅलन्स आहे ते व्हॅल्युएशन जे आपल्याला करायचं आहे ते फिफो मेथड नुसार करायचं असते. फिफो मीन्स फर्स्ट इन फर्स्ट आउट. ओके, तर फर्स्ट इन कोणते शेअर होते, कोणते डिबेंचर आहे, ₹1 लाख, म्हणजे जे आपण सोल्ड करू ते कशापैकी राहील, जे सोल्ड करू ते यापैकी म्हणजे या 1 लाख पैकी राहील. तर या 1 लाख मधून 80,000 चे डिबेंचर्स आपण सोल्ड केलेले आहे, म्हणजे राहिले किती इथे 20,000 चे डिबेंचर्स राहिले. ओके, त्यानंतर फर्स्ट इन फर्स्ट आउट झालं 80,000. त्यानंतर जे हे जे परचेस केलेले आहे आपण हे लास्ट इन लास्ट आउट असं होईल का, नाही, तर हे सोल्ड केलेलं नाहीये अजूनही, म्हणजे हे बॅलन्स किती राहिलेलं आहे, हे बॅलन्स किती राहिलेले आहे डिबेंचर्स 50,000 चे. ओके, बरोबर आहे, म्हणजे टोटल आता आपल्याकडे डिबेंचर्स किती आहे 70,000 चे. ओके, इथे 70,000 चे डिबेंचर्स आपल्याकडे आहे. ओके, बट आता बघा आपल्याला जे व्हॅल्युएशन आहे क्लोजिंग बॅलन्स आहे याचं क्लोजिंग बॅलन्स कसं काढायचं. ओके, तर आता बघा ओपनिंग बॅलन्स किती होतं 1 लाख, त्याची कॉस्ट किती होती 95,600. ओके, बरोबर आहे, तर आता क्लोजिंगला जे बॅलन्स आहे ते किती आहे आपल्याकडे 20,000. ओके, 20,000
कॉस्ट आहे याची, तर या 20,000 कॉस्ट 20,000 फेस व्हॅल्यू आहे, तर याची कॉस्ट किती येईल? तर आता याची कॉस्ट काढायची झाली तर आपण याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो 20,000. ओके, 1 लाख साठी किती आहे? 95,600. इथे करते मी बॅलन्स. 1 लाख साठी किती आहे? 95,600. तर या ठिकाणी 20,000 साठी किती राहील? ओके, तर या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन 20,000 मल्टिप्लाय बाय 95,600. ओके, डिवायडेड बाय 1 लाख. ओके, तर या ठिकाणी याचं जे बॅलन्स आहे ते किती येईल? 19,120. ओके, किती येईल? 19,120. आणि जे क्लोजिंग आहे ते क्लोजिंगला किती राहिलेलं आहे? जे फर्स्ट जे लास्ट आहे, लास्टला 50,000 आहे. ओके, तर या 50,000 चे किती आहे? जे 50,000 चे डिबेंचर्स आहे त्याची कॅपिटल कॉस्ट किती आहे? हे बघा, 50,000 डिबेंचर्स आपण परचेस केले, त्याची कॅपिटल कॉस्ट किती आली होती? 48,750. तर जे 50,000 डिबेंचर्स आहे त्याची जी कॉस्ट आहे ती किती आहे? 48,750. अशी टोटल कॅपिटल कॉस्ट किती आहे आपल्याकडे? 67,870. ओके, टोटल कॅपिटल कॉस्ट किती आली? 67,870. क्लिअर? आता आपल्याला डेबिटची टोटल करायची, कॅपिटल व्हॅल्यूची, क्रेडिटची टोटल करायची आणि बॅलन्सिंग करायचं आहे. आता बघा, सर्वात आधी आपण या ठिकाणी क्रेडिटची टोटल बघूया. क्रेडिटला बघा, या ठिकाणी जे सोल्ड केलेले डिबेंचर्स आहेत, ओके, क्रेडिटला जे कॅपिटल व्हॅल्यू आहे त्याच्या क्रेडिटला काय काय येईल? 80,000. ओके, त्यानंतर हे 67,870. ओके, त्यानंतर डेबिटला काय काय येईल? तर डेबिटला बघा, सुरुवातीला 95,600 कॅपिटल व्हॅल्यू होती आणि त्यानंतर परचेस केलेला आहे 48,700. ओके, तर 48,700. तर या ठिकाणी क्लोजिंगला बॅलन्स राहते आहे आपलं 3,520. 3,520. तर याची जी एंट्री आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण ट्रान्सफर करत आहे. तर या ठिकाणी 6% डिबेंचर्स अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, तर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट याला आपण नरेशन लिहू शकतो. बिंग प्रॉफिट ऑन डिबेंचर अकाउंट, प्रॉफिट ऑन डिबेंचर अकाउंट, प्रॉफिट ऑन डिबेंचर ट्रान्सफर टू पीएनएल अकाउंट, ट्रान्सफर टू पीएनएल अकाउंट. 3,520 हे झाले 31 मार्चला. या ठिकाणी फक्त एकच एक थोडी वेगळं प्रॉफिट कॅल्क्युलेशन होतं. फिफो मेथड नुसार आपल्याला इथे कॅल्क्युलेशन करायचं होतं. जे फर्स्ट इन झाले ते फर्स्ट आउट झाले, त्यापैकीचे 20,000 उरले, त्याची आपण कॅपिटल कॉस्ट काढलेली आहे 19,120. 50,000 ची कॅपिटल कॉस्ट आपल्याकडे ऑलरेडी होती 48,750 आणि आपण क्लोजिंगची याची कॅपिटल कॉस्ट, कॅपिटल बॅलन्स काढलेला आहे, कॅपिटल व्हॅल्यू काढलेली आहे 67,870. हे क्रेडिट साईडला लिहिलं आणि अकाउंट जर तुम्ही मेंटेन केलं तर बॅलन्स आपले येऊन जाईल 3,520. तर या पद्धतीने हा जो थर्ड प्रॉब्लेम होता आपला विथ कम इंटरेस्ट आणि सर्व कॅल्क्युलेशन सहित हा प्रॉब्लेम आपण या ठिकाणी डिस्कस केलेला आहे. आज आपण इथेच थांबतो आहे. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.